आज वर्ल्ड हार्ट डे निमित्त आपल्यासोबत आहेत नाशिकहून डॉक्टर प्रसाद अंधारे, जे कार्डिओलॉजिस्ट आहेत. ते आपल्याला निरोगी हृदय कसे राखावे याबद्दल सांगणार आहेत. तर डॉक्टर, डाएट आणि एक्सरसाइज हे हृदयासाठी जीवन रक्षक कसे ठरू शकतात? डाएट इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर हेल्दी हार्ट. सो संतुलित आहार जर तुम्ही ठेवला तर तुमचं ब्लड प्रेशर, कोलेस्ट्रॉल, त्याचबरोबर डायबिटीज कंट्रोलमध्ये राहू शकतं. फळे, भाज्या, होल ग्रेन याचा आपल्या हृदयांसाठी डाएटमध्ये समावेश करणं खूप महत्वाचं असतो. नियमित व्यायाम करणे खूप गरजेचे आहे, ज्याच्यामुळे ब्लड सर्क्युलेशन सुधारते आणि हार्ट मसल स्ट्रॉंग होतात. व्यायामाने जर आपण वजन नियंत्रित ठेवले तर आपला डायबिटीसचा पण धोका कमी होत जातो. योग्य आहार आणि व्यायाम हृदयविकार टाळण्यासाठी खूप महत्वाचा असतो. तर डॉक्टर, माझा तुम्हाला प्रश्न आहे की हृदयविकाराची सुरुवातीची लक्षणं पेशंट्स कसे ओळखू शकतात? तो हृदयरोगाची सुरुवातीची लक्षणे ओळखणे खूप महत्वाचे असते. त्यात छातीत दडपण येणे किंवा जळजळ होणे किंवा जडपणा जाणवणे असू शकते. ही जी वेदना होते ही हाताकडे किंवा मानेकडे, जबड्याकडे किंवा पाठीपर्यंत पसरणे, त्याचबरोबर थोडंही चाललं किंवा श्रम केले तर श्वास लागणे किंवा थकवा येणे, हृदयाचे जोरजोराने धडकणे किंवा अनियमित ठोके पडणे, काही लोकांमध्ये पायावर सूज येणे किंवा वारंवार चक्कर येणे ही लक्षणे असू शकतात. तर डॉक्टर, वर्ल्ड हार्ट डे निमित्त तुम्ही श्रोत्यांना काय संदेश द्याल? तुमचं हृदय तुमच्या आयुष्यभराचा साथीदार आहे. त्याची काळजी घ्या आणि निरोगी राहा. तर डॉक्टर, हाय ब्लड प्रेशरला सायलेंट किलर असं का म्हटलं जातं? सो कॉमनली हाय ब्लड प्रेशरला सायलेंट किलर असं म्हटलं जातं, कारण की हाय ब्लड प्रेशरची सुरुवातीला कोणतीही लक्षणं दिसत नाही. त्याचबरोबर ज्याला ब्लड प्रेशरचा त्रास होतोय त्याला कळतही नाही की त्याला ब्लड प्रेशर आहे, आणि जेव्हा ते लक्षात येते तोपर्यंत ऑलरेडी हाय ब्लड प्रेशरमुळे शरीरात बऱ्याच अवयवांवर डॅमेज झालेला असतो, ज्याच्यात हृदय, मेंदू, त्याचबरोबर किडनीजवर त्याचा परिणाम होऊ शकतो. याचे लक्षण पहिल्यांदा स्ट्रोक, हृदयविकाराचा झटका किंवा किडनी खराब होणे असे प्रेझेंटेशन असू शकतात, आणि म्हणूनच रेग्युलर बेसिसवर ब्लड प्रेशर चेक करणं हे खूप महत्वाचे. तर डॉक्टर, लोकांनी घरी किती वेळेस आपली ब्लड प्रेशरची तपासणी करायला हवी? सो जर तुम्ही 30च्या वयात असाल तर ऍटलिस्ट रुटीनली ब्लड प्रेशर चेक करणं महत्वाचं असतं. त्याचबरोबर जर तुम्हाला फॅमिली हिस्ट्री आहे, तुमचे आई वडील किंवा काकांकडे ब्लड प्रेशर, डायबिटीज, हार्ट डिसीजचं लवकर वयात जर लक्षण दिसले होते तर तुम्ही सुद्धा रेग्युलर बेसिसवर ब्लड प्रेशर चेक करणं महत्वाचं असतं. जर तुम्हाला ब्लड प्रेशर असण्याचे रिस्क फॅक्टर्स आहे, जसं स्मोकिंग, टोबॅको याचा वापर करतात, किंवा तुम्ही एक्सरसाइज नाही करत, सिडेंटरी लाईफस्टाईल आहे, तुमचं डाएट व्यवस्थित नाहीये, तर लवकरात लवकर ब्लड प्रेशर चेक करून, पहिल्यांदा तरी ब्लड प्रेशर चेक करून ते किती येते मोजणं गरजेचं असतं. जर ब्लड प्रेशर हाय असेल तर रेग्युलर बेसिसवर ब्लड प्रेशर मॉनिटरिंग आणि ट्रीटमेंट घेणे गरजेचे आहे. तर डॉक्टर, माझा तुम्हाला प्रश्न आहे की हृदयविकाराची सुरुवातीची लक्षणं पेशंट्स कसे ओळखू शकतात? तो हृदयरोगाची सुरुवातीची लक्षणे ओळखणे खूप महत्वाचे असते. त्यात छातीत दडपण येणे किंवा जळजळ होणे किंवा जडपणा जाणवणे असू शकते. ही जी वेदना होते ही हाताकडे किंवा मानेकडे, जबड्याकडे किंवा पाठीपर्यंत पसरणे, त्याचबरोबर थोडंही चाललं किंवा श्रम केले तर श्वास लागणे किंवा थकवा येणे, हृदयाचे जोरजोराने धडकणे किंवा अनियमित ठोके पडणे, काही लोकांमध्ये पायावर सूज येणे किंवा वारंवार चक्कर येणे ही लक्षणे असू शकतात. तर डॉक्टर, हाय ब्लड प्रेशरला सायलेंट किलर असं का म्हटलं जातं? सो कॉमनली हाय ब्लड प्रेशरला सायलेंट किलर असं म्हटलं जातं, कारण की हाय ब्लड प्रेशरची सुरुवातीला कोणतीही लक्षणं दिसत नाही. त्याचबरोबर ज्याला ब्लड प्रेशरचा त्रास होतोय त्याला कळतही नाही की त्याला ब्लड प्रेशर आहे, आणि जेव्हा ते लक्षात येते तोपर्यंत ऑलरेडी हाय ब्लड प्रेशरमुळे शरीरात बऱ्याच अवयवांवर डॅमेज झालेला असतो, ज्याच्यात हृदय, मेंदू, त्याचबरोबर किडनीजवर त्याचा परिणाम होऊ शकतो. याचे लक्षण पहिल्यांदा स्ट्रोक, हृदयविकाराचा झटका किंवा किडनी खराब होणे असे प्रेझेंटेशन असू शकतात, आणि म्हणूनच रेग्युलर बेसिसवर ब्लड प्रेशर चेक करणं हे खूप महत्वाचे. तर डॉक्टर, लोकांनी घरी किती वेळेस आपली ब्लड प्रेशरची तपासणी करायला हवी? सो जर तुम्ही 30च्या वयात असाल तर ऍटलिस्ट रुटीनली ब्लड प्रेशर चेक करणं महत्वाचं असतं. त्याचबरोबर जर तुम्हाला फॅमिली हिस्ट्री आहे, तुमचे आई वडील किंवा
काकांकडे ब्लड प्रेशर, डायबिटीज, हार्ट डिसीजचं लवकर वयात जर लक्षण दिसले होते तर तुम्ही सुद्धा रेग्युलर बेसिसवर ब्लड प्रेशर चेक करणं महत्वाचं असतं. जर तुम्हाला ब्लड प्रेशर असण्याचे रिस्क फॅक्टर्स आहे, जसं स्मोकिंग, टोबॅको याचा वापर करतात, किंवा तुम्ही एक्सरसाइज नाही करत, सिडेंटरी लाईफस्टाईल आहे, तुमचं डाएट व्यवस्थित नाहीये, तर लवकरात लवकर ब्लड प्रेशर चेक करून, पहिल्यांदा तरी ब्लड प्रेशर चेक करून ते किती येते मोजणं गरजेचं असतं. जर ब्लड प्रेशर हाय असेल तर रेग्युलर बेसिसवर ब्लड प्रेशर मॉनिटरिंग आणि ट्रीटमेंट घेणं गरजेचं आहे. अ पब्लिक अवेयरनेस इनिशिएटिव्ह फॉर हेल्दी हार्ट. दिल है छोटा सा, छोटी सी आशा. दिल की हर एक धड़कन है जिंदगी का सहारा. वादा है रखेंगे ख्याल, दिन हो या रात. राइट लाइफस्टाइल और डाइट भी राइट. तंदुरुस्ती हर दिन. साथ ही सुनना न भूले 29 सितंबर 2025 को डॉक्टर प्रसाद अंधारे को माय एफएम पर सुबह 11 से 1 बजे तक. हैप्पी वर्ल्ड हार्ट डे. दिल का दिल से यही है वादा.